भीमनगर सन्मान चिन्ह घेण्यासाठी या किंगफिशर भीमनगर संघ कुणाल गुप्ता आपल्या प्रतिनिधी लगेच सन्मान चिन्ह घेण्यासाठी पाठवा. राजेश प्लीज. तर या जाऊया आपण पुण्याच्या एकदा मैदानाकडे, जिथे एका बाजूला धनसार संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दहिसर संघ. हे दोन्ही संघ जर पाहिलं तर पॉली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय व्हाईटच्या रूपाने या ठिकाणी पाहायला मिळाला. इथे मात्र पाहतोय सिद्धार्थ आपल्याला सिद्धू पाहायला मिळाला. सिंगल रन्स या ठिकाणी घेताना सिंगल रन्स नक्कीच आलाय. आणि दुसऱ्या बाजूला जितेश नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी धनसार गावामध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात, कारण की उत्कर्ष पाटील नेहमीच ओपनिंग फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. हे सन्मान चिन्ह आपण देणार आहोत किंगफिशर संघाला. मोतीलाल शाह सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. मोतीलाल शाह सर आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. त्या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह पाहतोय. आणि आपले मान्यवरच्या रूपामध्ये जर पाहिलं तर वन मॅन शो ज्या संघाला खूप काळ जर पाहिलं तर ज्यांनी स्पॉन्सर्स केले असे आपले मोतीलाल शाह खूप चांगल्या पद्धतीने आज पाहिलं तर रात्र झालंय, परंतु त्यांच्यावरचं प्रेम या ठिकाणी त्यांना नक्कीच घेऊन आलंय. इथून जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 3 चेंडूमध्ये एकंदरीत 5 धावा आल्या आहेत. पॉली पुन्हा एकदा चेंडू सुरेख चेंडू आहे. अगदी चेंडू पडल्यानंतर पायावर थांबतोय आणि तिथे मात्र रन्स जर पाहिलं तर मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत षटकातील. पुन्हा एकदा इंटू द कॅप खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. ऋतिकच्या माध्यमातून आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण. ऋतिकला आपण पाहिलंय याआधी देखील खूप चांगले क्षेत्ररक्षण करताना. निशांत आहे दुसऱ्या बाजूला. भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आपण पाहतायत इथे चेंडूवर जर पाहिलं तर व्हाईट प्लस बाईच्या रूपाने आणखीन 1 रन्स मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने वाढली जाईल. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागते. आतापर्यंत 8 धावा झालेल्या आहेत. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला मिळाला. इथे 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 काय घडतंय? हिट लागली की नाही लागली? नाही लागलेली आहे. नक्कीच दर्शवत आहेत पंच. परंतु या ठिकाणी नक्कीच डिस्कस होतंय 3 पंचादरम्यान. आपण पाहतोय नक्कीच या एंडला जर पाहिलं तर आपण रिव्ह्यू सिस्टीम ठेवलेली नाही आहे. सिंगल कॅमेरा आहे, त्यामुळे जी एंड आहे, जी आपण गोलंदाजी एंड आहे त्या ठिकाणी तुम्हाला रिव्ह्यू नक्कीच मिळेल, परंतु या ठिकाणी आपण रिव्ह्यू घेता येणार नाही आहे. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 8 धावा. पहिलं षटक 8 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र आपण पाहतोय संघर्ष करतोय ज्या पद्धतीने सिद्धू एक चांगला फलंदाज म्हणून नक्कीच धनसार संघाकडून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. आता मात्र दीपेश येईल. ज्युनियर दीपेश आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र टॅपचा फटका. निशांकडे चेंडू आहे, परंतु इथे जर पाहिलं तर चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच दर्शवलंय. रन्स मात्र कंप्लीट केली गेली. 1 धावा आणखीन मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 9 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती आहे. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिला तर दीपेशचा अगदी नोचा कॉल होता. पंचांचा फायदा उठवता आला नाहीये दीपेश याला, परंतु रन्स मात्र जर पाहिले तर या चेंडूवर आणखीन 1 एक्स्ट्राच्या रूपाने रन्स नक्कीच काउंट होते. 10 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लागले आहेत. पुढचा चेंडू आहे करारी प्रहार. समोरच्या दिशेने प्रहार केलाय. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. येतोय चौकार. आणि या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा झाल्या आहेत. दीपेशवर हल्ला बोल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. पुन्हा एकदा जितेच्या माध्यमातून आणखीन 1 फटका, आणखीन 1 चौकार.
दोन चौकार लगातार आलेत आणि या दोन चौकारांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती धावसंख्या अगदी वेगाने वाढते. 18 धावा झाल्यात. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. 2 चेंडूवर 2 सलग चौकार या ठिकाणी जितेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर इथून 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. बघूया अगदी दीपेशवर जर पाहिलं तर हल्ला बॉल होतोय. ज्युनियर दीपेश आपण बघतोय आणि त्याच्यावर मात्र प्रत्येक चेंडूवर चौकार मारण्याचा प्रयत्न इथे मात्र जितेशचा. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. आणखीन एक चौकार येईल. वाह काय फटका होता. फटक्यामध्ये ताकद होती आणि या ताकदीचा उपयोग करून जर पाहिला तर चेंडू सरळ सीमारेषे पार जातोय. येतोय चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होते आतापर्यंत 22 धावा. सुरेख फलंदाजी अगदी जर पाहिलं तर या फलंदाजाकडे लक्ष केंद्रित आहे पूर्ण दहिसर टीमचं. काही ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय अगदी 3 चेंडूवर 3 चौकार मारले आहेत आणि धावसंख्या वेगाने वाढवायचं काम. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 22 झाल्यात. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दीपेशवर थोडासा हल्ला आणि आणखीन एक फटका. आणखीन एक चौकार. 4 चेंडूवर 4 चौकार मारले आहेत. अप्रतिम फलंदाजी करत असताना मिस्टर जितेश आपल्याला पाहायला मिळतोय. दनसर गावचा हा खेळाडू मात्र कमालीची फलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू आहे. अगदी दबाव असेल आता मात्र दीपेशवर, परंतु हा दबाव नक्कीच इथे पूर्ण कमी केला गेला कारण की चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जर पाहिलं तर बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न होता जितेशचा, मात्र हा चेंडू डॉट गेला. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये 8 तर दुसऱ्या षटकामध्ये आल्या 18 धावा. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोरवरती आतापर्यंत लागले जात आहेत 26 धावा. मिनेश पाटील येत आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर अप्रतिम गोलंदाज आहेत. बघूया अगदी जर पाहिलं तर दहिसर गावाचा जेव्हा आपण विचार करतोय सुरेख गोलंदाजी क्षेत्ररक्षण मिनेशकडे आहे, परंतु बघूया या मॅच मध्ये काय करेल. दुसऱ्या बाजूला सिद्धू आपण पाहतोय. सिद्धार्थ या ठिकाणी सज्ज आहे. हा चेंडू स्वीप करून मारण्याचा प्रयत्न परंतु नाही. इथे जर पाहिलं तर फटका बसत नाहीये. चेंडू डॉट येतोय. मात्र दुसऱ्याकडे पाहिलं तर जितेश सारखा फलंदाज ज्यांनी या मॅच मध्ये जर पाहिलं तर अगदी सुरेख फलंदाजी केली. आणखीन एक धमाकेदार फटका. चेंडू निघून जाईल. अगदी दीपेशच्या जवळून चेंडू जातोय. चौकार. 4 धावा. मिनेशवर देखील अटॅक केला. आता मात्र सिद्धार्थचा अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या वेगाने वाढते. स्कोरबोर्डवरती धावसंख्या होते 30 धावा झाल्या आहेत. पुढचा चेंडू इथून जर पाहिलं तर आणखीन गॅप काढण्याचा प्रयत्न. निशांच्या हातामध्ये चेंडू थांबला जातोय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर सिंगल रन्स मात्र रोखू शकणार नाही. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र रिस्क घेतली होती कारण की आतापर्यंत सुरेख चौकार मारले होते. 4 चौकार मारले होते एका ओव्हरमध्ये, परंतु या चेंडूवर देखील थोडीशी लालच होती. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता आणि हीच लालच कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल विकेटचं पतन होताना. गडी बाद झालाय. थँक्यू. दक्ष येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दक्षकडे देखील चांगली क्षमता आहे. दक्षला देखील आपण पाहिलं होतं अंडरम बॉक्स क्रिकेट जेव्हा त्यांच्या टुर्नामेंट होत्या. अगदी दनसर प्रीमियर लीगमध्ये खूप चांगला खेळला होता, परंतु आज गरज आहे दक्षला इथे मात्र चांगली फलंदाजी करण्यासाठी. इथे मात्र पाहतोय दक्षने आल्या सुरेख फटका मारतोय. दक्षच्या बॅटमधून येतोय चौकार. यस नक्कीच आपण पाहतोय
दक्ष याच्यासाठी दक्ष द रॉक आपण पाहतोय, याच्यासाठी मात्र पारितोषिक आहे. जर आणखीन 2 चौकार मारतायत तर गतीश राऊत यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज येईल. सागळं वेगळं देखील आपण पतू आपण पाहतोय. चॉकलेट बॉय या ठिकाणी नक्कीच मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील पारितोषिक लावलं जातंय. एक आगळं वेगळं पारितोषिक असणार आहे. पाहतोय पण मिनेश आणखीन एक मारण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू जर पाहिला तर शरीरापासून थोडंसं लांब फेकला गेला. कारण की मिनेशने बरेचसे मैदानं गाजवले आहेत, त्यांना देखील अनुभव खूप आहे. इथे मात्र अनुभवाचा उपयोग केला आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती लागली जाते 35 धावा. 35 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 3 षटक कंप्लीट झाले आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये मात्र थोडंसं खर्चिक गोलंदाजी 18 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा. अशा एकंदरीत 35 धावांचं आतापर्यंत इथे मात्र धावसंख्या उभारता आलेली आहे. बघूया 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. सहा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. निशांत येतोय गोलंदाजी मार्कवर. बघूया निशांत कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. यानंतर तारापूर कलंदर ए आणि साई एकता बिरवाडी बी दोन्ही संघाचे कर्णधार आपण जशी इनिंग ब्रेक होईल तसं मात्र लगेचच यायचं आहे. निशांत आपण पाहतोय पहिला चेंडू हाताळण्यासाठी इथे सज्ज झालाय. पाहतोय आपण निशांत चुरी. पहिला चेंडू अगदी बॅकफुटला गेले, चांगला फटका मारला होता, परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा यस 3 चौकारासाठी इथे मात्र पारितोषिक आहे, परंतु सिंगल रन्सवर भर टाकले. नक्कीच दक्ष ज्याच्याकडे नजरा आहेत पूर्ण उमरोळीकरांची नजरा मात्र त्याच्याकडे लागली गेलेली आहे. इथे मात्र फुलटा चेंडू आहे, चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण ऋतिकचं आपण पाहिलं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलं आणि सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच खर्च केली गेली. धावसंख्या 1 ने बॅडेल स्कोरबोर्डची धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 38 रन्स. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. इथे मात्र पाहतोय पुन्हा एकदा अटेम्प्ट केलाय, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु नो स्कोरचा इशारा येतोय पंचांकडून. इथे मात्र कडक प्रहार पुन्हा एकदा, परंतु ऋतिक कमालीचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. चेंडू अडवलंय. इथून जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या 39 धावा. अजूनही जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटकातील या इनिंगचा. चला तारापूर संघ या आपण. इथे मात्र आपण पाहतोय फटका सुरेख आहे, परंतु चेंडूला अडवलाय आणि विकेटचं होईल पतन. गडी बाद होतोय, सिद्धार्थ बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत या षटकामध्ये तब्बल 4 धावा आल्या आणि विकेट देखील मिळालाय रनआउटच्या रूपाने. धावसंख्या जर पाहिली तर 39 धावा झाल्यात आणि 40 धावांचं लक्ष असणार आहे. थँक्यू. स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर रंग भरताना आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मुन्ना जयस्वाल आपण पाहतोय ज्या पद्धतीने मेहनत घेत आहेत, खूप चांगली मेहनत. अगदी जर पाहिलं तर 2614 सबस्क्रायबर आतापर्यंत झालेले आहेत या 45च्या या टुर्नामेंटमध्ये. जर पाहिलं तर सरपंच चषकामध्ये अगदी लक्ष आहे 3000 सबस्क्रायबर पूर्ण करण्याचा. मात्र नक्कीच त्यांना शुभेच्छा असतील. या 3000 सबस्क्रायबर आहेत, लवकरच तुम्ही जॉईन करा, कारण असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला टॉससाठी आपण जाऊया. दोन कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या बिरवाडी ब संघ ऋषी आणि यायचं आहे ऋषी.
आणि जयच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. यस, आपण पाहता बिरवाडी ब संघ देखील उपस्थित झालेला आहे. चॉईस द्या. ते मात्र आपण पाहतोय पंचाळी आणि वन मॅन शो कॉल आहे आणि वन मॅन शो आलाय. तर नक्कीच आपण पाहतोय तारापूर कलंदर टीम टॉस जिंकले. काय डिसिजन असणार आहे? फील्डिंग. कसं वाटतंय? शेवटची मॅच आहे, थोडीशी विचार केला तर कंटाळलेला टाईम असतं या टायमाला, परंतु मजबुरी आहे. ज्या पद्धतीने लॉस टाकले जात आहेत त्यामध्ये आपण लकी ड्रॉ सिस्टीम असते आणि त्यामध्येच आपल्याला खेळायला मिळते. कसं वाटलं या मैदानावर येऊन? नहीं, पंचाली तो मतलब घर जैसा ही लगता है हम लोग को, मतलब होम ग्राउंड जैसा. तो इंशाल्लाह भी ये बार भी ट्राई करके फाइनल मारेंगे. जिस तरह से अभी टूर्नामेंट हुआ तारापुर में, बहुत अच्छा चर्चा बहुत हुई उस टूर्नामेंट की. अभी इस टाइम पूरा टीम आपका यहाँ पे मौजूद है? नहीं, कुछ कुछ प्लेयर इंजर्ड है तो उस वजह से मतलब 2-3 प्लेयर चेंजेस भी है. और तारापुर में जो टूर्नामेंट हुई उसके बारे में क्या कहना चाहोगे? बहुत ही अच्छा हुई, लेकिन आपका वहाँ पे अनुभव क्या रहा? नहीं, वहाँ पे मतलब न्यू टैलेंट को भी चांस मिला, मतलब बाहर के जो भी आइकॉन्स है उनके साथ खेलने के लिए. हमें भी एक टीम में चांस मिला खेलने के लिए तो अच्छा लगा, और फर्स्ट टाइम हुआ तो बहुत ही अच्छा लगा. थँक्यू व्हेरी मच. आपको शुभकामनाएं. जाऊया बिरवाडी संघ. नाणेफेक जर जिंकला असतं तर काय डिसिजन असता? आम्ही फलंदाजीच घेतली असती. शेवटची मॅच आहे आपण पाहतो, कारण की तुमची देखील फर्स्ट मॅच असणार आहे. यानंतर जर पाहिलं तर तारापूरसारखा एक मजबूत संघ आहे, बलाढ्य संघ आहे, तुम्हाला टफ फाईट असणार आहे. काय गेम प्लॅनिंग आहे? काही गेम प्लॅनिंग असं नाही, आम्ही सहजासहजी खेळत नाही बॉक्स गेम, परंतु पंचाई म्हणजे जवळपास असल्या मॅच की आम्ही बी टीम एंट्री करतो एक मजेसाठी खेळण्यासाठी. परंतु एक चांगला संघ आहे, आम्ही चांगला गेम करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आनंद घ्या या टुर्नामेंटचा आणि जाऊया आपण पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र निशांतची फलंदाजी आज दहडली जाते. जबरदस्त फलंदाजी करत असताना निशांत ऑन अटॅक करतोय आणि या अटॅकच्या माध्यमातून आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले आहेत. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोरबोर्डवरती 12 धावा लागलेत. अटॅकवर अटॅक करताना मिस्टर निशांत आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहतोय 3 चेंडूवर 3 चौकार आले आहेत. चौथा चेंडू असणार आहे. फटका सुरेख आहे, पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय. वाह, निशांत चुरी आपल्याला पाहायला मिळतोय अटॅक करताना आणि अटॅक मध्ये ताकद आहे. 4 चेंडूवर 4 चौकार मारलेत. पंचानी गावामध्ये जर पाहिलं तर आणखीन एक रेकॉर्ड बनेल का? जर 2 चेंडूवर आणखीन 2 चौकार आल्या तर नक्कीच भावेश पाटीलने 2024 मध्ये 6 चेंडूवर 6 चौकार मारल्या होत्या. इथे मात्र निशांत देखील तो प्रयत्न करेल का? पुन्हा एकदा, परंतु नाही. दीपेश त्या ठिकाणी जितेश आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण करताना चेंडूला अडवलंय, परंतु 4 चेंडूवर 4 चौकार आल्या. 16 धावा झाल्यात. सिंगल रन्स घेतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती आतापर्यंत लागले जात आहेत 17 धावा. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय. थँक्यू. शैलेश येतोय गोलंदाजी मार्कवर. अगदी इस्पाक या नावाने त्याला जास्तीत जास्त ओळखलं जात आहे, परंतु पहिल्या चेंडूवर अटॅक केलाय. निशांतचं मी कौतुक करेन. ज्या पद्धतीने आलाय, अगदी बाउंड्री लाईन ज्या पद्धतीने पाठांतर केली जाते त्याच पद्धतीने आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवर चौकार मारली जाते. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एकंदरीत 5 चौकार आले आहेत, 1 सिंगल रन्स. अशा एकंदरीत धावांचा विचार केला तर 21 धावांवर खेळतोय निशांत. पुन्हा एकदा, परंतु इथे क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवर आलाय. चांगल्या पद्धतीने अगदी डिस्को लाईट टी शर्ट वर आपल्याला पाहायला मिळते. यशू आपल्याला पाहायला मिळाला.
ओके ओके. इथे मात्र आपण पाहतोय विकेटचा प्रयत्न होता, परंतु एक सूचना आहे. आईस्क्रीमच्या गाडीमध्ये गाडीजवळ एक बाईकची चावी कोणीतरी विसरून गेलेला आहे. आईस्क्रीमवाला आला होता स्वतः, इथे चावी जमा केलेली आहे. आय थिंक फॅशन किंवा हिरोंडा या कंपनीच्या गाडीची चावी आहे. आपण इथून घेऊन जायचे, ज्याची कोणाची असेल ओळख पटवा आणि घेऊन जा. तर पाहतोय आपण पुन्हा एकदा हा चेंडू, इथे मात्र फटका परंतु नाही. चेंडू जर पाहिलं तर थांबवलं गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्धूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचे चेंडू असेल षटकातील. शैलेश, आहा, इथे बॅटची एज, विकेटचं होईल पतन, गडी बाद होतोय. मिस्टर निशांत बॅक टू द डग आउट. आता मात्र आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती 2 षटक कंप्लीट झाले आहेत. पहिल्या षटकामध्ये 17 तर दुसऱ्या षटकामध्ये 6, एकंदरीत 23 धावा आल्या आहेत. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 17 धावा. यस, मॅच बॉल येतोय. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. इथून पाहिलं जाईल दीपेश, ज्युनियर दीपेश आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मिनेश पाटील मीनू. तर ही मॅच खूप रंगतदार असणार आहे. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. दक्ष येतोय गोलंदाजी मार्कवर. विकेटचं लक्ष देखील आहे. 3 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवर अटॅक केला आहे. पहिल्या चेंडूवर जातोय, हा येतोय चौकार. 4 धावा. अगदी पहिल्या चेंडूवर अटॅक केलाय दीपेश, ज्या पद्धतीने पाहतोय आपण. आणि थँक्स देखील म्हटलं असेल, कारण की हा रेंजमध्ये होता क्षेत्ररक्षकाच्या, परंतु थोडीशी चुकी केली आणि या चुकीचा विचार केला तर चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये. पहिल्या चेंडूवर अटॅक, पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार आले. इथून पाहिलं जाईल मिस्टर दक्ष कमबॅक करावा लागेल. 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही. शैलेश त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. रन आउटचा चान्स, आणि इथे पाहिलं तर रन आउटचा इशारा येतोय पंचांकडून. रन आउट आहे. तर आणखीन एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिकला पाहिलं जाईल. बघूया ऋतिक कशा पद्धतीने फलंदाजी करेल. दोन्ही संघाचा जर विचार केला तर 2-2 गडी, म्हणजेच विकेटची लेवल ही आपल्याला पाहायला मिळते. ऋतिककडे नक्कीच नजरा असतील. इथून जर पाहिलं तर 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. फुलटा चेंडू आहे, फायदा उठवता आला नाहीये या चेंडूचा. अगदी दक्षचा चांगला चेंडू नक्कीच मी म्हणेन, आणि फुलटॉस होता, परंतु त्याचा फायदा ऋतिकला घेता आला नाही. डॉट चेंडू येतोय. आता मात्र 9 चेंडू आणि 13 धावा. सिंगल रन्ससाठी इथे मात्र नक्कीच प्रयत्न असणार आहे. सिंगल रन्स कंप्लीट करतोय. आणि जर पाहिलं तर दीपेशची बॅट लागले. याआधी देखील आपण पाहिलं दीपेशने एक फटका चांगला मारलाय. आणि इथून जर पाहिलं तर ऋतिकचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक चेंडू हा दीपेशने खेळावा. ज्युनियर दीपेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. फटका मारताना पुन्हा एकदा बॅट थोडीशी थांबवली गेली. या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगलच रन्स येईल. इथून जर पाहिलं तर आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे, म्हणजे 7 चेंडू शिल्लक आहेत. आणि 7 चेंडूमध्ये अजूनही बनवायचे आहेत 11 धावा.
7 चेंडू 11 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे दोन्ही संघाला. ऋतिक पुन्हा एकदा थोडासा शॉट ऑफ प्लेन, परंतु इथे शैलेशने विचार केला होता, चेंडू अडवला देखील होता, परंतु बॅकअपला कोणी नव्हतं आणि तो चेंडू जर पाहिला तर निघून गेला सीमारेषे पार. येतोय चौकार. 4 धावा आणि 4 धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती आतापर्यंत लागली जाते 33 रन्स, 33 धावा. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 7 धावा. चला 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये 7 धावा. गोलंदाज धीरज येतोय गोलंदाजी मार्कवर. बघूया. चांगला धावसंख्या नक्कीच उभारली होती, परंतु इथून खर्चीकरण देखील तेवढीच केलंय. नोचा कॉल आहे आणि या नोच्या कॉलवर जर पाहिलं तर 1 रन्स एक्स्ट्रा येईल आपल्याला पाहायला मिळतं. पंचांचा इशारा येतोय नोचा. धावसंख्या 1 ने वाढेल. 34 धावा झाल्यात आतापर्यंत. 6 चेंडू आणि 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 6 धावा. पहा, पहिला मॅच जर पाहिलं तर पास्तळची जी मॅच झाली होती कोण विसरेल या मैदानावर. अगदी 9 चेंडूमध्ये 3 धावा असताना ज्या पद्धतीने आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये 1 धाव हा बनवता आला नाहीये. नक्कीच ज्या ठिकाणी उनबाट संघ पराभूत झाला आणि पास्तळ संघ विजयी झाला. पुन्हा एकदा तो चित्र नक्कीच पाहायला मिळेल का? कमबॅक करेल का गोलंदाज? इथून जर पाहिलं तर मिस्टर धीरज पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आहे. दीपेशला जाणीव आहे सिंगल डबलने आता मात्र आपली मॅच निघू शकते, तेच मात्र अंदाज घेतला जातो. आणि तदनंतर पाहिलं तर या चेंडूवर धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा. इथून जर पाहिलं तर अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू आणि 4 धावा. हलक्या हाताने खेळून काढला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा शैलेश चेंडूवर आला होता, परंतु त्या चेंडूला रन्स मात्र कंप्लीट केले गेलं. अगदी हलक्या हाताने ढकलून काढला होता या चेंडूला. आता मात्र चेंडू 4 आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 3 धावा. मॅच काय बनेल हे देखील प्रेक्षकांचं नजरा पूर्णपणे मॅचकडे आहेत. फटका तर सुरेख आहे. इथून मात्र मॅच फिनिश केली जाते. सुरेख फटका दीपेश ज्युनियरच्या बॅट मधून येतोय. चौकार येतोय आणि चौकाराने सामना जिंकला जातोय. यानंतर लगेचच आपण पाहतोय तारापूर संघ आपण नाणेफेक जिंकलेत, तर क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतलाय. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या जशी मॅच स्टार्ट होईल. आणि आपल्यासोबत पुण्याच्या एकदा जवळ जॉईंट होतील युसुफ सईद सर. ओ टू युसुफ सईद सर. थँक्यू. महाराजा